दमदार स्पर्धा पाहतोय कारण एका बाजूला विचार केला कुटारी संघ पाहतोय दुसऱ्या मध्ये विचार केला तळोली मजबूत संघ यांच्यामध्ये आपण सामना पाहतोय त्यानंतर पाडेल होईल याच्या शुभेच्छा माध्यमातून सहर्ष स्वागत आहे चांगलं व्यक्तिमत्व आज या मंचाच्या माध्यमातून आपण पाहू शकाल एक दमदार स्पर्धा पाहतोय या सामना मागच्या सामना विचार केला तर सुजय मातेची नक्कीच निर्णायक खेळी दुसरं शरद अर्धशतक झळकावलं ज्या फलंदाजानं तब्बल 51 धावा सुजय मातेच्या पहिल्या आणि खाडीबीर संघाचा फलंदाज प्रदीप पाटील याची नक्कीच आपण 74 धावा पाहिल्या तर नक्कीच डोनेशन सुद्धा कुठली स्पर्धा होत नाहीये डोनेशन पाहिल्या संजय कोपरकर 500 रुपये संजय पाटील 500 रुपये संतोष काशीनाथ पाटील याच्याकडून 1100 रुपये तर सन्मान्य भगवान रघुनाथ भोईर यांच्याकडून 500 रुपये त्यानंतर दीपक भोईर यांच्याकडून 500 रुपये जबरदस्त योगदान पाहतोय जाऊया पंचगतीचा विचार केला तर पंचमध्ये जबरदस्त मावळ्यांची मांदिली पाहतोय दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी आमच्या समालोचन कक्षामध्ये असणं अत्यंत अनिवार्य पहिला गोलंदाज गोलकीपर तर जे मजकूर संघाचा पहिला गोलंदाज पाहतोय उंच गुण्याचा गोलंदाज हेमंत पाटील याचा नक्कीच चांगला प्रयत्न होता झेल पकडण्याचा मात्र अंतिम क्षणाला थोडस बॅलन्स चुकला गेला झेल मात्र थोडस नक्कीच सुटला जातोय धावांचा विचार केला तर अकाउंट खोललं जात आहे तर नितीन दिनेश आणि फलंदाज जयदास म्हात्रे नक्कीच म्हात्रे बंधूंची जोडी फलंदाजीच्या मार्गावर कुटारी संघाला कुठल्या प्रकारे धावांचा हाकार बाजून देईल हे पाहणे अत्यंत महत्वाचं आहे तर पुढे गोलंदाज आहे हेमंत पाटील मोठं नाव आहे तर जे मजकूर संघाचं याच्या माध्यमातून कुठल्या प्रकारे टिचून मारा होणार हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे 4 षटकांचा सामना आहे आणि खेळपट्टीचा विचार केला तर आज पूर्णतः फलंदाजांना साथ देताना ही आपण खेळपट्टीवर पाहतोय म्हणजेच गोलंदाजांना सावधगिरीनं गोलंदाजी करावी लागणार आहे तो गोलंदाज हेमंत पाटील तलोजा मजकूर संघाचा पहिला सशस्त्र लढा देण्यासाठी विकेट चांगला देखना फटका आपण शॉट मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय चेंडू जातोय विचार केला कल्पेश भुईर आम्हाला सांगतायत 8वा फलंदाज आहे चौकाराने खाता घोलतोय लाजवाब जबरदस्त स्कोरिंग धावांचा विचार केला तर 5 धावा आपण धावपा पाहतोय बॉलिंग मार्गावर हेमंत पाटील एक चांगला गोलंदाज आहे तिथे मात्र नक्कीच स्ट्रेट ड्राईव्ह दोन्ही स्टाईल फडका पाहतोय या फलंदाजीच्या माध्यमातून धावांचा विचार केला तब्बल छक्का म्हणजे 6 धावा आपण धावफलगती पाहतोय म्हणजे येणाऱ्या 4 षटकात विचार केला या पहिल्या सत्राचा 45 ते 50 धावांचा पल्ला कुटारी संघाला गाठावे लागेल त्यापुढे धावसंख्या झाली तर चांगली असेल ती कुटारी क्रिकेट संघासाठी पहिला गोलंदाज हेमंत पाटील चकवा देतोय मला पंचांचा इशारा येतोय वाईटचा बिना मेहनतीची धाव तलोजे मजकूर संघाच्या माध्यमातून दान केली जाते कुटारी संघाला नक्कीच या स्पर्धेचा शुक्लेचा 12वा चेंडू वाईट फेकलाय नक्कीच या गोलंदाजांना धावांचा विचार केला 7 धावा पाहतोय चांगला फटका आपण लगोला चेंडूला की सीमा पार 4 धावा नक्कीच फक्त चेंडूला पुश केलाय ढकलण्याचा प्रयत्न आपण पाहिलाय या फलंदाजाच्या माध्यमातून फलंदाज हाकार वाजवतोय निलेश म्हात्रे आणि जयदास म्हात्रे हे 2 फलंदाज म्हात्रे बंधूंची जोडी धावसंख्येला नक्कीच आकार देताना पाहतोय कुटारी क्रिकेट संघासाठी चांगला फटका आपण लॉग ऑफला पाहतोय गॅप सिलेक्शन चेंडू फरार चेंडू सीमा पार 4 धावेसाठी चांगला फटका पाहतोय या स्पर्धेचा विचार केला गॅप सिलेक्शनचे फटके आपण वारंवार पाहिल्यात मात्र
प्रदीप पाटीलची केली पाहिली, ज्यानं नक्कीच षटकारांचा धुमाकूल घातला. त्यानंतर सुजय माझेचे विचार केला, षटकार चौकार कॉपी बुक शाही फडकेबाजी पाहिली. सुजय बजरंग स्पोर्ट देवचवाडा संघाचा पुन्हा हेमंत पाटील इथे मात्र कमबॅक करताना पाहतोय. पहिला षटक समाप्त होतोय. धावपळ धावा लागतात. तब्बल 15 धाब्यांचा मुजरा केला जातोय. लगेच टेनिस क्रिकेट जगताचं क्रेज किती वाढलंय याचं उत्तम उदाहरण पाहतोय. लगेच पनवेल टेनिस क्रिकेट.com च्या माध्यमातून लाईव्ह नक्कीच प्रक्षेपण पाहतोय. घर बसलेल्या सर्व प्रेक्षकांना ऋषभ पाटीलचा प्रेमाचा नमस्कार. एक जबरदस्त शुक्ला पाहतोय. टेनिस क्रिकेट जगतातले टेनिसचा विचार केला. पहिल्या टेनिसला टॅप क्रिकेट म्हणून ओळखलं जायचं, तेव्हा नामांकन झालं 1660च्या दशकामध्ये. विचार केला तर टेनिस क्रिकेट हे नक्कीच नाव उदय आलं. त्यामुळे क्रिकेट ग्रामीण मध्ये नक्कीच या क्रिकेटनं धुमाकूल घातलाय. त्याचं नाव आहे टेनिस क्रिकेट. पहिल्या षटकाचा खेळ होतोय. धावपळ धावा लागतात. तब्बल 15 धावा. तर येणाऱ्या 3 षटकामध्ये कुठल्या प्रकारे लेखोजोखा होणार, कुठल्या प्रकारे रणनीती आपणार, कुठल्या प्रकारे डावपे जगणार हे पण अत्यंत महत्वाचं आहे. तर पहिल्या षटकामध्ये तब्बल 15 धावांचा मुजरा केलाय तो पुढारी क्रिकेट संघाच्या माध्यमातून. ही म्हात्रे बंधूंची जोडी पूर्णपणे धावांचा अग्नितांडव माजवतोय. मध्ये कुठली तरी अग्निशामक दलाची गाडी प्राचारण करावी लागेल ही गोलंदाजीच्या माध्यमातून. मध्ये कोण असेल तलोजे मजबूत संघाचा गोलंदाज हे पाहणं सुद्धा तितकंच गरजेचं असेल. दुसऱ्या गोलंदाजासाठी शेवटी कुठल्या गोलंदाजाच्या हातामध्ये हस्तगत होतोय हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. नक्कीच फ्रीकिंग नक्कीच वॉटर फ्रीकिंग केली जाते. जलपाण्याची आपण सोय पाहतोय. डीजे पाण्यामध्ये नाही पाहिला तरी, आई पाण्यामध्ये नाही पाहिला तरी, विना जंजिरा दाखवाल का, नातवा बोटीनं फिरवाल का, नातवा बोटीनं फिरवाल का. आई पाण्यामध्ये नाही पाहिला तरी, आई पाण्यामध्ये नाही पाहिला तरी, विना जंजिरा दाखवाल का, नातवा बोटीनं फिरवाल का, नातवा बोटीनं फिरवाल का. पनवेल टेनिस क्रिकेट.com च्या माध्यमातून नक्कीच आपण लाईव्ह प्रक्षेपण पाहतोय. वैभव पाटील तलोजे नक्कीच आमचे रायगड समाज असल्याचे नक्कीच ते सदस्य आहेत. त्यात केतन दलवी, अक्षय भगत, नरेश भोईर कलंबोली लाईव्ह प्रक्षेपण पाहतोय. पहिल्या षटकाचा लेखाचा संपतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. धावफलकी धावा लागतायत. फक्त विचार केला 15 धावा फक्त नसतील तर जास्त आहेत मिळवण्यात, कारण 15 धावा पहिल्या पिवाच्या षटकात अत्यंत महत्वाच्या असतील. ते कुटारी क्रिकेट संघासाठी दुसरा गोलंदाज बॉलिंग मार्गवर महेश शिंदे याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी होईल हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. गोलंदाज महेश शिंदे बॉलिंग मार्ग पाहतोय. नक्कीच आपण मूर्ती लहान कीर्ती महान असा आपण गोलंदाज बॉलिंग मार्गवर देखण्या फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र चकवा देतोय. इथे मध्ये मी फलंदाजीच्या मागोरा पाहतोय. जयदास मात्रे अनुभवी फलंदाज आहे. कुठे संघासाठी विचार केला तर याच्या माध्यमातून चांगली खेळली जयदास मात्रेची आपण पाहिली आहे. पण त्याला बॅकअप देतोय तो निलेश मात्रे. तब धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 15. या धावसंख्येवर धावफलक आदरलं जात आहे. गोलंदाज मनीष शिंदे नावा गोलंदाज महेश शिंदे नक्कीच कमबॅक करून देऊ शकेल का हा मोठा प्रश्न आहे. तोच गोलंदाज बॉलिंग मार्गवर महेश शिंदेला पाहतोय. चांगला बघा खेळण्याचा प्रयत्न पाहतोय. लॉंग सिक्स षटकार साधावा. नक्कीच आपण इको द्यायचं आहे. 21 धावा आपण धावफलकाची पाहतोय. तर फलंदाजाचा विचार केला फलंदाज जयदास मात्र इथे मात्र रिदम मध्ये आलाय. ज्याने एक चौकार ज्याने एक षटकार लागलाय. पुन्हा मात्र नक्कीच मोठा फरका डिस्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहे. इथे मात्र एक धाव पूर्ण करतोय. तर धावाचा विचार केला तब्बल धावसंख्या जाऊन पोहोचती आहे. गाडी नक्कीच या फलंदाजाला कुटारी बनावट तळच मजकूर असा आपण
चालू आहे. दोन काढले. नाही मागला सांगायचं बोलायला. तो कुर्सी पॅटेल का कोणचं सांगलं का बंद केले त्याने काय
राज्य स्पर्धेतील 500 धावा या ठिकाणी पूर्ण होतात. अप्रतिम स्कोरची भूमिका आपण बघू शकतो. कल्पेश भोईर यांच्या माध्यमातून म्हणून मारू नको प्रत्येकाला. विशाल आणि कल्पेश अशी स्कोरिंगची जोडी अप्रतिम स्कोरिंग सांगतात. यावेळी 500 धावा या शृंखलेतील पूर्ण होतात. जबरदस्त आयोजन, जबरदस्त मॅनेजमेंट, अप्रतिम व्यवस्थापन या केलं आहे. कुलदेवत क्रिकेट क्लब पेंदर यांच्या वतीने जबरदस्त सामना आपण बघू शकतो. कलोजा मजकूर विपक्ष फुटारी याने षटकाचा जर विचार केला, हेमान यांनी 15 धावा खर्च केल्या होत्या आणि महेश शिंदे आणि 12 आणि विलास पाटील यांनी अप्रतिम वाकण्यायोग्य षटक असेल. फक्त आणि फक्त एक गोलंदाज बाद केला आणि एकच धाव खर्च केला. वॉटर बॉलिंग, जबरदस्त गोलंदाजी. यावेळी स्ट्राईक एंडला उभा आहे मात्र फलंदाज विदेश देण्याचा प्रयत्न इक्का दुक्का से बाद बनने वाले नहीं. षटकार चौकार ठोका लगते कारण समोर असणारा संघ जबरदस्त संघ तलोजा मजकूर मध्ये भरणार मोठमोठे फलंदाजांचा. तसेच सुरेश धर्मा पाटील साहेबांना विनंती असेल का मंचावरती यायचं आहे आणि सदस्य व्हायचं आहे. यावेळेस आपण बघू शकतो पूर्णपणे बॅकफूटला कुठारी संघ कुठे गेला तो कुठारी संघ षटकार चौकार जबरदस्त ठोकत होता. यावेळेस मोठा नो मिस्टेक फलंदाज आणखी मैदानातून बाहेर. यावेळेस मात्र फलंदाज पॅव्हलिनवर बसलाय. धावसंख्येचा विचार केला फक्त आणि फक्त धावा लागल्या त्या 29 धावा. यावेळी षटकार चौकार ठोकलाय. गोलंदाज दीपक मात्र यावेळी षटक आकलतोय. षटक क्रमांक 14 प्रगतीपथावर असताना मात्र धावसंख्या अतिशय लपवा मारले. ती म्हणजे याचा 29 धावा धावती. 2 षटकांचा विचार केला. 2 षटकामध्ये तब्बल 27 धावा झालं. तर मात्र तिसरं षटक विलास पाटील आणि अबॅकमॅन षटक आता फक्त 1 धाव खर्च केली आणि त्याच्याच पावलं खेळण्याचा प्रयत्न होता. काही फिनिंग आहे, काही फिनिशना, परंतु पुन्हा एकदा चेंडू निर्धाव. धावफलकावरती धाव मात्र अतिशय कमी 29 धावा. धावफल षटक क्रमांक 14 प्रगतीपथावर असताना दीपक मात्र अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी, राईट गोलंदाजी आपण बघू शकतोय. दीपक यांच्या माध्यमातून गोलंदाज तयार. व्याधाचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न कैवारी पाटील चूक करतोय. चुकीला माफी नाही. चेंडू बरा चौकार. यावेळी धावफलकावरती धावा लागते. चौकाराच्या माध्यमातून 33 धाव म्हणजे डबल तिरी. 3च्या पुढे 3च्या पाठी 3 षटक क्रमांक 14 प्रगतीपथावर असताना षटकातील शेवटचा चेंडू. यावेळी जर षटकार लागला धावसंख्या होईल 39 आणि चौकार लागला तर धावसंख्या होईल मात्र 37. गोलंदाज तयार दीपक. यावेळी रिदम मध्ये थोडा समस्या जाणवतोय. आता शेवटचा चेंडू यावेळी फलंदाज प्रितेश एका चौकाराच्या बरोबरीने खेळतोय. फलंदाज तयार दीपक. षटकातील शेवटचा चेंडू बंद कटाक्ष दाखवत होतो. यावेळी भेटलदार आणि टेक पायच्या स्वरूपात 1 धाव लागेल. धावाच्या मदतीने संघ संपवलाय 34. येणारे चेंडू असतील 24 गरज असल्याबद्दल स्वतःच्या मधील संघाला 35 धावांची तोपर्यंत विजय मास्तर यांच्याकडे जातो. धन्यवाद डीजे मास्तर. त्रैवेली जनार्दन काशीनाथ नेरुळकर साहेबांना विनंती असेल की मंचावरती यायचं आहे. तसेच सुरेश धर्मा पाटील साहेबांना विनंती असेल की आपण मंचावरती या आणि सामन्याचा आस्वाद घ्यायचा आहे. नाव बॅक टू द क्रिकेट. कुठारी संघाचा विचार केला. यमन
जी गोलंदाजी दाखवली ती पुढारी संघाच्या बाजूना गोलंदाजी मात्र हेमन यांनी 15 धावा खर्च केले तर महेश शिंदे आहे ना 12 आणि विलास पाटील याने प्रथम षटक हाताळले फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केली दीपक यांनी मात्र 6 धावा खर्च केल्या एक सफलता नक्कीच प्राप्त केले कुलदैवत क्रिकेट क्लब बिदर यांनी भरलेली 3 दिवसांचा यावेळी मेळावा आपण बघू शकतो जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून आमच्या सामन्याचा आनंद घेतात त्यांना पुन्हा एकदा साईनाथ राजेचा शानदार नमस्कार हॅलो 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 बाईचे हॅलो नक्कीच 24 चेंडू 35 धावांची गरज आहे दररोजचे मजकूर बराबर एका बाजूला आपण कुटारी संघ यांच्यामध्ये आपण खंडोर युद्ध सांघिक लढा पाहतोय ज्या रीतीने 4 षटकाचा विचार केला साई पहिल्या षटकामध्ये आपण तब्बल 15 धावा दुसऱ्या षटकाचा विचार केला तर 12 आणि तिसऱ्या षटकाचा विचार केला तर फक्त 1 धाव अत्यंत टर्निंग पॉइंट षटक विलास पाटीलचं पाहिलं आणि नंतर दीपक पाटीलचा विचार केला तरी याचं सुद्धा अत्यंत चांगलं षटक पाहिलं ज्याला फक्त 6 धावा म्हणजे शेवटच्या 2 षटकामध्ये फक्त 6 धावा लास्ट 7 धावा पाहतो म्हणजे 6+1 7 धावा लास्ट धावा गोलंदाजी पाहिली आपण तलोचे मजकूर संघाच्या माध्यमातून आणि टर्निंग पॉइंट असेल म्हणजे फलंदाजी कशा प्रकारे होती आहे गोलंदाजी कशा प्रकारे प्रत्युत्तर देतोय तर गोलंदाजीच्या मार्गावर गुणानी संघ हे पाहणं सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे जबरदस्त शुक्ला पाहतोय युट्यूबच्या माध्यमातून पनवेल टेनिस किट.in नक्कीच लाईव्ह प्रक्षेपण पाहतोय नक्कीच वैभव पाटील तलोच आहे केडी नक्कीच केतन दलवी त्यानंतर अभिषेक भगल नरेश कलंबोली यांच्या माध्यमातून आपण युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण पाहतोय घर बसल्या नक्कीच जे प्रेक्षक पाहत आहेत त्यांचं सुद्धा स्टिकलीच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय जाऊया मैदानामध्ये एक जबरदस्त सामना पाहतोय पहिल्या फेरीतील आपण ही पहिली लढत पाहतोय ज्यामध्ये 34 धावा ठोकल्या जात आहेत 35 धावांचं आव्हान आहे जिंकण्यासाठी इथे मात्र मजकूर संघ कुठल्या प्रकारे देतोय हे रहस्यमय असेल पहिला बॉलिंग मार्गावर निलेश शिंदे पहिला नक्कीच लढा देण्यासाठी पहिलं पिवनचं षटक हाताळतोय स्टार्ट द गेम चलो दिशा देण्याचा मात्र धोका होता मात्र निश्चितच नाही आहे पहिले अकाउंट खोललं जात आहे 1 या धावसंख्येनं 4 धावांचा मुजरा फ्रेश करायचा आहे पण 4 रीतीने विचार केला पहिला फ्रेश स्टार्ट देणं अत्यंत महत्वाचं आहे साई तर बलिराम पाटील यांचं एटीएम बँक खुली होत आहे विलास पाटीलने जर षटकार ठरला तर प्रत्येक षटकाला मागे 200 रुपयाचं पारितोषिक असेल नक्कीच आकाश भोई पाहतोय तुम्ही विचार केला तर थोडासा पंचाचा इशारा येतोय आज दमट वातावरण पाहतोय नक्कीच गारवा आपण वातावरण पाहतोय कालचा विचार केला काल खूप तापमान होतं 35 आज 30°C तापमान आज या मध्ये पाहतोय पेदरची शुक्ला दिवसाचा हा नजारा शानदार मंजर बॉलिंग मार्गावर निलेश मात्रे चांगला फटका मारण्याचा प्रयत्न पाहतोय मात्र शोल्डर ऑफ डिलिव्हरी वरती लक्ष केंद्रित करायला फलंदाजीच्या मार्गावर आपण पाहतोय तो आकाश भोईर नामक फलंदाज नक्कीच मागच्या सामन्याचा हिरो होता ज्या नक्कीच चांगली खेळी होती तो नक्कीच आकाश भोईर धावांचा धुमाकूळ माजवला होता पहिल्या सामन्यामध्ये 27 धावांची खेळी करणारा आकाश भोईर इथे माझ्या संघर्षाला सामोरे जावे लागते संघर्ष करावा लागणार आहे तुम्ही तलोच्या मजकूर संघाला कारण गोलंदाजीचा विचार केला आपण वेधक मारा केलाय म्हणजे फलंदाजीमध्ये सुद्धा चांगली कामगिरी करायची असेल तर ग्रेट स्टार्ट देणं अत्यंत महत्वाचं आहे म्हणजे गोलंदाजीचा विचार केला कौतुकास्पद कामगिरी निलेश मात्रे फ्रॉम भुटारी पहिला गोलंदाज दिशा देण्याचा प्रयत्न टॅप केला होता नक्कीच स्पेअर कट दाखवत होता नक्कीच टेनिस क्रिकेट जगताला नक्कीच लेदर क्रिकेटचा विचार केला तर विश्वनाथ गुंडप्पा याने पहिला स्पेअर कट दाखवला नक्कीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला इथे मात्र तोच फटका नक्कीच मारण्याचा प्रयत्न आपण या फलंदाजच्या माध्यमातून पाहतोय 1 धावसंख्या आकार घेते साई 4 धावा आपण धावपगडी पाहतोय मात्र संत सुरुवात पाहतोय आणि धावांचा प्रवाह थोडा स्लो मात्र त्यानंतर अशोक कोपरकर आपल्याला मंचावरती यायचं आपल्या शुभेच्छा
सहर्ष स्वागत. तर नक्कीच थोडं तांत्रिक विकार पाहतोय. व्हॅल्यूमी नक्कीच कमी पाहिजे, मात्र घर बसल्या प्रेक्षकांना थोडा नक्कीच व्यत्यय असते. मात्र तर धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल पहिल्या षटकामध्ये आपण 4 धावा पाहतोय. तरुणचे मजकूर बनाम फुटारी यांच्यामध्ये आपण सामना पाहतोय. थोडं तांत्रिक बिघाड व्यत्यय. तर पहिल्या षटक व्यक्त जात आहे 4 धावा आपण धाव किती पाहतोय. 35 धावांचा आव्हान आहे, म्हणजे येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 31 धावांची गरज. 18 चेंडू 31 फासल्या तय करायचं आहे. तर तलचे मजकूर संघाला पहिल्या गोलंदाजा विचार केला, चांगले षटक हाताळलाय. म्हणजे त्या विचार केला तर पहिल्या गोलंदाज आपण तलचे मजकूर संघाच्या गोलंदाजांना 15 धावा दिल्या होत्या. या गोलंदाजाने मात्र 4 धावा 2 पाऊल पुढे असताना आपण दिलेश नामक गोलंदाज आपण कुठेही संघाचा पाहतोय. शेवटच्या षटकाचा विचार केला तर कुठेही संघाला धावा झाल्या नव्हत्या, फक्त 7 धावा आपण पाहिल्या होत्या. म्हणजे येणाऱ्या प्रत्येक षटकामध्ये संघर्ष करावा लागणार आहे तो गोलंदाज कुठेही संघाच्या. तर पुढचा सामना असेल खाडी बी बनाम देवीचा बडा बी. नक्कीच आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. आता खाडी आणि बी देवीचा बडा अतिशय रंगतदार सामना होईल, कारण पहिला अर्धशतक ठोकणारा प्रदीप पाटील खाडी संघामध्ये, दुसरा अर्धशतक ठोकणारा देवीचा बड्याचा सुजय मात्रे आणि देवीचा बडा संघामध्ये असेल. म्हणजे किती चांगला सामना असेल, किती संघर्षमय सामना असेल हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे. जाऊया नक्कीच क्रिकेटच्या सदाबहार रंगीन दुनियेमध्ये सामना पाहतोय फुटारी बनाम तलोचे मजकूर. पहिला नक्कीच विचार केला 4 धावा पाहतोय. येणारे 18 चेंडू 31 धावांची गरज जिंकण्यासाठी तलोचे मजकूर संघाला. दुसरा गोलंदाज धीरज मात्रे, धीर द्यायला हव्या गोलंदाजाला, मात्र नक्कीच धीर देत नाहीये. दमदमाचा सनसनाटा षटकार 6 धावा. नक्कीच पंकज कोपरकर यांचं नक्कीच आगमन होतोय. अष्टबली खेळाडू पेंद्र संघात नक्कीच जबरदस्त सॉंग पाहिलं. माझा खडे खडे शॉट मारण्याची क्षमता या फलंदाजामध्ये आहे. त्या फलंदाजाचं नाव आहे विलास पाटील, ज्याच्या माध्यमातून तुफान हाणामारी 10 धावसंख्येमध्ये पडाव करतोय. तुम्ही तलोचे मजकूर संघ जबरदस्त दमदार स्थितीमध्ये पाहतोय. चेंडू अडवला गेला म्हणजे दिली गेली, तुपही गेलं, हाती राहिल्याचं ढोपटणार. जबरदस्त फटकेबाजी पाहतोय फलंदाज विलास पाटीलच्या माध्यमातून. 10 धावा 2 धावसंख्येमध्ये पडाव नक्कीच जाऊन पाहतोय. दुसरा असा उत्तुंग असा षटकार पाहतोय आपण या फलंदाजाच्या माध्यमातून. 10 धावांचा पल्ला गाठलाय. दुसरं षटक प्रगती पथावर धीरज मात्रेनं या संघाला धीर देण्याऐवजी मात्र पहिल्या चेंडूवरती नक्कीच या गोलंदाज फटका बसलाय तो 6 धाब्यांचा. मात्र येणाऱ्या या 5 चेंडूमध्ये कुठल्या प्रकारे मास्टर माइंड गोलंदाजी करेल, कुठल्या प्रकारे डावपेच सांगेल हा गोलंदाज धीरज नामक कुटारी संघाचा, हे पाहणं रहस्यमय असेल. चांगला फटका साधणारा असला गेलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. फलंदाज बाद पहिल्या विकेटचा बदल विलास पाटील वॉक टू द पवेलियन. तलोचे मजकूर विचार केला तर कोपराच्या शुक्लेमध्ये पहिला राऊंड जिंकलाय. मग तलोच्या संघाचा विचार केलाय का माध्यम संघाचा नक्कीच घरना पाहतोय. धावांचा पल्ला पाहिला तर संघ जाऊन पोहोचतोय तब्बल 10 या धावसंख्येवर. मात्र ज्या षटकारानं सामन्यामध्ये जाण आणली आहे, म्हणून ज्या विकेटला जाण आणली आहे ते धीरजच्या या चेंडूवरती जबरदस्त लाजवाब टिचून मारा कशाला म्हणतात याचं उत्तम उदाहरण आपण गोलंदाज धीरज पाटीलच्या माध्यमातून पाहतोय. पुन्हा एकदा नेक्स्ट डिलिव्हरी बॅक टू बॅक क्रिकेट. शॉर्ट चेंडू करण्याचा प्रयत्न पाहतोय. चांगला नक्कीच फटका खेळण्याचा प्रयत्न
जर ते विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 11 धावा धावपळ गती पाहतोय आकाश भोईरचा विचार केला की मागच्या सामन्याचा हिरो 27 धावांची खेळी आकाश भोईरच्या माध्यमातून पाहिली आहे नक्कीच सन्मान्य प्रकाश पाटील बेदर याच्याकडून 500 रुपयाचं नक्कीच या मंडळासाठी आयोजकांसाठी नक्कीच पारितोषिक आलंय त्यांच्या शुभेच्छा माध्यमातून सहर्ष स्वागत धीरज मात्र इथे मात्र कमबॅक करताना पाहतोय छोटा विचार केला तर चांगली गोलंदाजी पाहतोय या शेवटच्या क्षणाला पहिले चेंडूत नक्कीच 7 धावा लागल्यानंतर सुद्धा कमबॅक कसं असावं याचं उत्तम उदाहरण या गोलंदाजीच्या माध्यमातून पाहतोय चेंडूचा विचार केला तब्बल 3 चेंडूचा खेळ होतोय धीरज पाटीलचं हे दुसरं षटक द्वितीय षटकाचा मारा नक्कीच धीरज मात्र नामा गोलंदाज कुटारी संघाच्या माध्यमातून केला जातोय ज्या रीतीनं 35 धावांचा पल्ला गाठायचा आहे तर मजबूत संघाला जर नक्की हलक्या हाताने घेतला थोडा आकाश येईल मग जर धावसंख्या ठोकली जातील ते मात्र अत्यंत महत्वाचं असेल डेबीचा बडा संघाचा कळ जर आलाय तर खाडीबी संघ आपण नाणेफेकीसाठी यायचा आहे 3 चेंडू म्हणजे 7 या चेंडू या षटक विचार केला तर 3 चेंडू आपण पाहतोय 11 धावांचा नक्कीच मुजरा पेश केलाय तर तलोजी मजबूत संघाला पुढे एकदा नेक्स्ट डिलिव्हरी राईट मौत विकेट मारा करतोय स्ट्रेट ड्राईव्ह क्षेत्ररक्षक तैनात आहे मात्र चुकी करतोय थोडासा सूर्य नमस्कार लोटांगण पाहते मात्र अंतिम क्षणाला चेंडू अडवला जातोय लाजवाब फिल्डिंग डिपार्टमेंट कसं असावं याचं उत्तम मुद्रा पाहतोय धावांचा पल्ला पाहिला तर 13 धावांचा मुद्रा लागला गेलाय ज्या रीतीनं धावसंख्येचा विचार केला पहिल्या षटकामध्ये 15 धावा होत्या ती म्हणजे कुटारी संघाच्या मध्ये निलेशचा विचार केला अत्यंत जोखमी षटक फेकलं जिला पहिल्या टीमचं षटक पहिले 4 धावा पाहिल्या धावफलकाची धावा लागतात तब्बल 13 धावा जिंकण्यासाठी दिल्ली अजूनपर्यंत दूर असेल मोठा पल्ला गाठायचा जिंकण्यासाठी तळूच्या बंधू संघाला आता मोठा प्रहार लॉग इन ड्राईव्ह नक्कीच चांगला फटका बांधतोय सीमा पार 6 धावा नक्कीच चांगला संकेत देत आहे नक्कीच डीजे मास्टर फलंदाज नक्कीच जपून दांडा नक्कीच धरला जात आहे चांगली फलंदाजी आणि त्यानुसार नक्कीच चांगली फलंदाजी हिरली जाते आहे फलंदाजा विचार केला तर विलास पाटील बाद झाल्यानंतर फलंदाज आकेश भोईर धावांचा हाकार माजवतोय धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 19 धावा आपण धावफलकाची पाहतोय पुन्हा मात्र मोठा प्रहार चेंडू सीमा पार 6 धावा सन्माननीय जनार्दन साहेबांचे शुभ असते आपण नाणेफेकीचा आपण कॉल पाहिला डेबीचा बडावाना कार्डिबी संघाला विन झालाय टॉस दोन्ही संघाला शुभेच्छा असतील पुढच्या सामन्यासाठी दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना एका बाजूला खाडी संघ तर दुसऱ्या बाजूला डेबीचा बडा संघ 10 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी 10 धावांचा पल्ला गाठायचा आहे म्हणजे येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावांची गरज अत्यंत मोठा सामना पाहतोय तलोचे मजकूर बनामा कुटारी यांच्यामध्ये आपण सामना पाहतोय कुटारी संघाचे 2 म्हात्रे बंधूंच्या गोलंदाज विचार केला पहिल्या गोलंदाजाला आपण 4 धावा पाहिल्या आणि धीरज मांदेचा विचार केला ज्याला 3 षटकार म्हणजे एकट्या गोलंदाजानं 21 धावा दिल्या की विचार केला कल्पेश या धीरजनं धावा कमी दिल्या असत्या नक्की सामन्यामध्ये रंगत आले असते पण या गोलंदाज धावा दिल्या याचा भुगतान याचा खामियाजा भोगताना इथे मात्र कुटारी संघ पाहतोय तर येणारे 12 चेंडू 10 धावांची गरज जिंकण्यासाठी तलोके मजकूर संघ 2 पावलं पुढे असताना पाहतोय मात्र क्रिकेट मध्ये काही अशक्य नाहीये पण विचार केला 12 चेंडू मध्ये 10 या धावसंख्येवर रोखेल का कुटारी संघ मात्र मात्र बरोबरच आपण मोहिरू मात्रे बॉलिंग मार्गवर चांगला फटका आपण लॉग इन साइड फलंदाज वाजवतोय दुसरा विकेटचा बदल
दरेवाडीची माणसं नक्कीच मोठा सामना पाहतोय म्हणजे येणारे 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे. विचार केला एक चांगली त्या 25 स्पर्धा पाहतोय. पहिल्या क्रमांकाचा विचार केला 60,000 आणि भव्य ट्रॉफी पाहतोय. आमचे प्रायोजक करता माननीय श्री संतोष बाबूराव भोईर नक्कीच सरपंच पेंदर यांच्या माध्यमातून नक्कीच या ट्रॉफ्या आणि नक्कीच बक्षीस बहाल केलंय. त्यानंतर द्वितीय क्रमांकाचा विचार केला तर नक्कीच 30,000 नक्कीच आमचे सन्माननीय विनोद दादा पाटील सामाजिक कार्यकर्ता भाजप गोडचे ग्रामस्थ यांच्या माध्यमातून 30,000 आणि भव्य ट्रॉफी पाहतोय. जाऊया मैदानाकडे आपण जबरदस्त सामना पाहतोय. येणारे 11 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे. मोठा खुन्नस सामना पाहतोय ज्या रीतीनं दोन्ही बाजूने एल्गार केला जातोय. हा देखील जरा किसमें कितना है दम कोण असेल बाजीराव सिंगम या सामन्याचा मनोवैज्ञानिक दबाव असेल या गोलंदाजावरती. फलंदाजानं हाकार माजवलाय. त्या फलंदाजाचं नाव आहे आकेश पाटील नामक गोलंदाज फलंदाजच्या मार्फत खेळतोय. ज्याला 2 षटकार दाखवल्यात आणि 2 धावा कुठून काढल्यात. नक्कीच धावचीच्या स्वरूपात धावांचा विचार केला तर पण धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 25 धावा 11 चेंडू 10 धावांची गरज आहे. सामन्यामध्ये नक्कीच रंगत येण्याचा मग काम पाहतोय कारण 10 चेंडू 10 धावांची गरज आहे. जबरदस्त सामना पाहतोय. या गोलंदाज कुठे ठेवला होता ज्याला 2 चेंडू नक्कीच मिळतात. म्हणजे एक फलंदाज बाद आणि 1 चेंडू निर्धाव फेकलाय. गोलंदाज मयूर म्हात्रे यांच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी पाहतोय. चांगला फटका आपण मिडविकेटला पाहतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसऱ्या प्रयत्न नक्कीच होता धाडस नाहीये. नक्कीच या चेंडू 2 धावा असत्या मात्र फलंदाज रिक्स घेण्याचं नक्कीच तयार नाही. मात्र कारण सामना एकदम क्लोज नाहीये कारण विचार केला 9 चेंडू 9 धाव्यांची गरज आहे. मात्र विचार 50% सामना अजूनपर्यंत दोन्ही बाजूनं पाहतोय. कारण सामना कोण जिंकेल हे अजूनपर्यंत आपण सांगू शकत नाहीये. तलोजा वर्तुळ संघाचा विचार केला चांगली फलंदाजी असेल तर गुडळ संघाचा विचार केला चांगली गोलंदाजी त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा असेल. मात्र दुसरा गोलंदाज थोडासा मागरा ठरलाय. लाजवाब कामगिरी फलंदाज बाद होतोय. विकेटचं बदल तिसरा फलंदाज बाद. दर्शन दे मुझको अपने चरणों में बाबा दर्शन दे मुझको अपने चरणों में. नक्कीच साई कोणाला दर्शन देत कारण 8 चेंडू 9 धावांची गरज आहे. मोठा सामना पाहतोय. एखाद्या चेंडू विचार केला डॉट निघाले तर तलोजा वर्तुळ संघ थोडा संकटात सापडेल. पण पुढे संघाचा विचार केला शेवटच्या क्षणाला सामना सोडण्यास तयार नाहीये. तो कुठे संघ अत्यंत भेदक माना पाहतोय. जर दुसऱ्या गोलंदाजानं 10 ते 12 धावा दिल्या असत्या तर अत्यंत आपण मोठा सामना पाहिला असता. अत्यंत रंगतदार जुगलबंदी पाहिली असती. मात्र दुसरा गोलंदाज धीरज मात्र चुकला ज्याने 21 धावेचा सिंहरेषा केलाय. मात्र येणारे 8 चेंडू 9 धावांची गरज आहे. जिंकण्यासाठी तलोजा वर्तुळ संघाचा फलंदाज आपण दत्ता पाटीलला पाहतोय. दत्ता पाटीलचा मोठापणा कॅच अत्यंत इम्पॉर्टंट होती. कल्पेश मात्र सोडतोय तर 4 धावांचा नक्कीच मोठा अभ्यास केलाय. जिंकण्यासाठी 5 धाव्यांची गरज आहे. मोठी शुक्ला पाहतोय. सर 7 चेंडू 5 धावांची गरज आहे. 9वा फलंदाज आहे जो चौकारानं खाता खोलतोय. चांगली आपण फलंदाजी पाहतोय. दत्ता पाटीलची मात्र आजूबाजू सामना रंगत आणायची असेल चांगली गोलंदाजी करावी लागेल. नक्कीच नाहीये चांगली आपण फटके पाहतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावे पूर्ण होत आहे. 2 धावे विचार केल्यानंतर 3 धाव सुद्धा पूर्ण होती आहे. माझ्या क्षेत्ररक्षणाने थोड्या चुका केल्या आहेत. पुढारी संघाला जबरदस्त आपण चक्रावून सोडणारे आपण फिल्डिंग पाहतोय. म्हणजे येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी
फक्त 2 धावांची गरज आहे. जबरदस्त शुक्ला बांधतोय सन्मान्य पाहुणे संतोष बाबूराव भोईर सरपंच बेदर यांचं शुक्लेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. त्यानंतर मान्य श्री विनोद दादा पाटील सामाजिक कार्यकर्ता भाजप गोड यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. त्यानंतर तिसरा क्रमांक ज्याने दिलाय ते आमचे गणेश सावलाराव कोंबरकर गावठी कंस्ट्रक्शनचे ओनर सीओ यांचं सुद्धा शुक्ले सहर्ष स्वागत असेल. तर 6 चेंडू 2 धावांची गरज आहे. 6 चेंडू 2 धावांची गरज आहे. सामना पूर्णतः एकतर्फी बांधतोय. यू डू वॉचिंग द वन साइड मॅच. द एक्साइटमेंट सामना जिंकलाय दलोजी मस्कर संघाना. या सामन्याचा विचार केला तर या सामन्याचा हिरो विलास पाटील तिसरं षटक फेकत असताना फक्त एक धाव. लगेच विलास या सामन्याचा हिरो असेल. चांगली गोलंदाजी पाहिली विलासच्या माध्यमातून आणि फलंदाजी करत असताना आपण 8 धावा. तर सन्मान्य पाहुणे आमचे विनोद दादा पाटील सामाजिक कार्यकर्ता भाजप नक्कीच घोडगावचे उत्कृष्ट क्रिकेटप्रेमी यांच्या शुभ हस्ते आपण फलंदाज विलास पाटील या नक्कीच मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी देऊन त्यांचं नक्कीच सत्कार केला जाईल. गुणगौरव केला जाईल. एक चांगली विलासच्या माध्यमातून पुढचा सामना असेल. अत्यंत टफ फाईट मुकाबला असेल. देवीचा पडा पी पण खाडी पी ज्यांच्या माध्यमातून